विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं आज कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचं एक निषेध आंदोलन झालं। निषेध आंदोलनाची पार्श्वभूमी अशा पद्धतीची आहे की 14 वर्षापूर्वी म्हणजे 2014 पूर्वी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता दिवा घेऊन अक्षरशः दक्षिण विधानसभेमध्ये शोधावा लागत होता। पण 2014 पासून आजच्या या 2025 पर्यंत भारतीय जनता पार्टीची परिस्थिती इतक्या चांगल्या पद्धतीने सुधारली आहे। आज कार्यकर्त्यांचा एक वटवृक्ष या ठिकाणी निर्माण झालेला आहे। कार्यकर्त्यांची हीच भावना आहे की जेव्हा भारतीय जनता पार्टीला पंचायत समितीमध्ये एखादी जागा मिळत नव्हती, त्या ठिकाणी आज आपण पंचायत समिती जिंकलेली आहे। जिल्हा परिषदेमध्ये त्या ठिकाणी जागा निवडून येत नव्हत्या, त्या ठिकाणी आपण जिल्हा परिषदेचे सदस्य निवडून आणलेले आहेत। महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा एखादा दुसरा नगरसेवक निवडून येत होता, आज ती संख्या 2 अंकावर पोहोचलेली आहे। हे सगळी जादू कशाची आहे तर ही सगळी जादू कार्यकर्त्यांच्या मेहनतीची आहे। कार्यकर्ता बांधावर गेला, कार्यकर्ता गल्लीत गेला, कार्यकर्ता वाड्या वस्त्यावर गेला, कार्यकर्ता कॉलनीमध्ये गेला, म्हणून भाजपचा हा वटवृक्ष एवढा मोठा झालेला आहे। आता येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा कार्यकर्ता मतदान मागायला लोकांच्या घरी जाईल, तेव्हा नागरिकांनी हे सांगितलं नाही पाहिजे की बाबा तुम्ही तुमच्या पक्षामध्ये भ्रष्ट कलंकित पद्धतीचे जर लोक घेत असाल तर भारतीय जनता पार्टीला आम्ही मतदान का करावं, अशी लोकांनी भूमिका कार्यकर्त्यांकडे मांडली नाही।